समजे लोक झोपले तर आम्ही काही येण्यासारखं. तर 50 दिवसाच्या चॅलेंज मधला आज आपला 5वा दिवस. तर नमस्कार मंडळी, निखिल भाऊच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. हाताच्या कोपऱ्यापासून स्वागत आहे. मग काय गावात निघालतो तेवढ्यात बालाजी भाऊ नवनाथ भाऊ भेटले. जोडू दुनियाची खतरनाक आहे भाऊ. का 9 वाजता कामाला गेले 10 वाजता लगेच वापस आले. म्हणलं जाऊ द्या, मला आपलं आधार सेंटरला काम होतं. मग आधार सेंटर आलं तर आधार सेंटर बंदच होतं. मग काय चला म्हणलं घराकडे. मग काय घराकडे आलो, आपल्या बब्बर शेरला थोडं चाराय न्यायचं होतं. मग काय बब्बर शेरला चाराय आलतो तेवढ्यात लेकरांची शाळा सुटली. ह्यांच्या बघून मला आपलं बालपण आठवलं भाऊन. काय इंग्लिश स्कूलमध्ये शिकले बघ, एवढाच फरक आहे. आपण प्राथमिक शाळेमध्ये ही बघा 2 पोट्टे सायकल घेऊन एक पडलं बघा, एका जबाब पळत चालला. तेवढ्यात आपल्या बारका भाऊची शाळा सुटली होती. मग काय ती बब्बरशेरला घरी घेऊन आला. मी पण आपलं फ्रेश वगैरे होऊन चला मला गावात फेरफटका मारू. गावात तर काय नव्हतं. मग काय अण्णा भाऊसाठी चौकात एकदम निवांत बसलेला आपल्या आयुष्याचा विचार करत. माझ्या आयुष्याचा एकटाच विचार करत नव्हतो. काय ते एवढे 5-6 माणसं बी करत होते. आपण आयुष्यात काहीच केलं नव्हतं. मग काय घराकडे आलतोय बघा, बेदरम पाऊस होता. पावसातून नाही का उन्हाळ्यात पाऊस आहे तीच काही कळत नव्हतं. असं म्हणतात की असा पाऊस पडल्यावर कावळ्याचं चिमणीचं लग्न होते. मग बहुतेक लग्नातलं जेवण करून पांगाट झोपलेलं होतं. आपलंच कधी लग्न होतं काय माहिती. भावानं उगं म्हणाले बरं का. मग हे पोट्टा एकदम बेकार पडला. भावानं भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये. तेवढा आपला भाऊ बहिणीला ब्लॉग शेअर करा, मग सपोर्ट करा भावानं. भेटू त्याच्या ब्लॉग.